खेळण्याचा विषय आहे बस, याच्या पलीकडे प्रतिक्रिया देत नाही. त्या आमच्या तुलनेत त्यांचं महत्व शून्य आहे की मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी एवढा पैसा येतो कुठून, एवढाच खर्च होतोय कुठून. तर त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा रस्त्यावर या. मराठा समाज आजपर्यंत असा इतिहास होता की मराठा समाज हा एकत्र येत नाही. मराठा समाजाला गृहीत धरणं हे सारासार चुकीचं ठरणार आहे आणि आम्ही ते ठरवूच. आम्ही सगळे सोडून इकडे आलो. कशासाठी आलो? कारण की जर मराठे मुंबईत आले तर काय होईल सांगता येत नाही. आणि मराठ्यांचा इतिहास आहे, जोपर्यंत जेव्हा काळी रात्र असते अमावस्याच्या रात्री मराठे किल्ल्यावर लढाई करायची. आणि अजितदादांना विनंती आहे, दादा तुम्ही मराठा समाजाचे आहेत, तुम्ही एकतरी स्टेटमेंट मराठा समाजाच्या हिताचं दिलंय का आजपर्यंत? आम्हाला साहेब लोकांना टेम्पो भरून माल दिला आहे, आपलं संपोस्टवर याचंच नाही, आम्ही हे निश्चित ठरवलंय. आता बरेच जण असा प्रश्न म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला इतका पैसा येतो कुठून? काय पैसा सगळ्यात जास्त जनतेने दिला, वाटानं मुस्लिम समाजाने देखील सोय केली आमची. हा प्रश्न यांच्यासाठी आहे जे बोलतात की मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी एवढा पैसा येतो कुठून, एवढाच खर्च होतोय कुठून. तर त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा रस्त्यावर या. रस्त्यावर आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल की मराठा समाज तर इतर समाजही सर्वतोपरी किती मदत करतो सर्वांना. खायचं स्टॉल असतील, पाणी असेल, चहा असेल, 1 किलोमीटरच्या अंतरावर ठिकठिकाणी भरपूर हे असे स्टॉल आहेत. त्यामुळे हा प्रश्न विचारणं माझ्या मते तर सरासर चुकीचं आहे की हा पैसा येतो कुठून. जरी नुसत्या मोकळ्या बिस्लऱ्या जरी विकल्या, मोकळ्या बिस्लऱ्या तरी रिकाम्या, तरी भंगारवाले 1 दिवसात लाखभर रुपये कमवतील, एवढा खर्च हा मराठा समाजावर झालेला आहे. त्यामुळे असा प्रश्न विचारणं नक्कीच चुकीचं आहे. ही जी हा जो प्रश्न तुम्ही विचारला तर यामध्ये तुम्ही बोलले ते बरोबर आहे. यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. आणि महाराजांच्या नंतर जर मराठा समाज हा कोणी एकत्र आणला असेल तो हा फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांनी आणलेला आहे. आणि यानंतर ना भूतो ना भविष्य ही अशी गोष्ट घडलेली आहे. मराठा समाज आजपर्यंत असा इतिहास होता की मराठा समाज हा एकत्र येत नाही. मराठा समाज हा गृहीत धरला जायचा, पण इथून पुढे असं होणार नाही. मराठा समाजाला गृहीत धरणं हे सारासार चुकीचं ठरणार आहे आणि आम्ही ते ठरवूच. आणि सकल मराठा समाजाला माझी एक विनंती आहे, जो आज मराठा समाज रस्त्यावर उतरलाय हा तुमच्या हक्काच्या लढाईसाठी उतरलेला आहे. जर तुम्ही लढत नसाल तर बोलत नसाल तर लिहित नसाल तर कमीत कमी बोलणाऱ्याला, लढणाऱ्याला, लिहिणाऱ्याला साथ द्या. आणि ते पण तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल असं काही वागू नका. तर माझी सर्वांना विनंती आहे, घरी न बसता, अजून पण मी याच्या अगोदर पण कमीत कमी 3 ते 4 व्हिडिओमध्ये हे सांगितलंय, तुम्ही घरी न बसता, आम्हाला घर नाही का, आम्हाला मुलंबाळं नाहीत, आम्हाला शेतीवाडी नाही, आमचे दुकान नाही, आम्ही सगळं सोडून इकडे आलोत. कशासाठी आलोत? कुठेतरी आपल्या भवितव्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी. आपण जर आज हा लढा नाही लढलो तर उद्या याची उपयोग होणार नाही. आणि आज जे संघर्ष चालू आहे भविष्यात असा संघर्ष होणे नाही. आज आलेला मराठा समाज भविष्यात पुन्हा एकत्र येणे नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, मी आपल्या मार्फत सर्वांना विनंती करतो, घरात न बसता 26 तारखेच्या आज सगळ्यांनी मुंबईला आझाद मैदानावर या. आणि जोपर्यंत दादा सांगत नाहीत, मनोज दादा जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कुणीही आझाद मैदान सोडवू नका. प्रश्न दुसरा की मुंबईला गेल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याचं काय, जेवणाचं काय, बाकी इतर गोष्टीचं काय, तर मराठा बांधवांनी आणि इतर समाजातील बांधवांनी मराठा समाजासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे. त्यामुळे कुठलीही अडचण नाही. आता माझा 4था दिवस आहे, मी या रॅलीमध्ये आहे. हा जो मराठ्यांची जी वारी आहे ही आता मुंबईच्या दारी जाणार आहे आणि तोपर्यंत थांबणार नाही. आणि सरकारलाही विनंती आहे, कृपया तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. हा जो निर्णय आहे आरक्षणाचा तो तुम्ही जितका फास्ट तुम्हाला करता येईल तेवढा करा. कारण की जर मराठे मुंबईत आले तर काय होईल सांगता येत नाही. आणि इतिहास आहे, आतापर्यंत पहाटे रात्रीची मनोज पाटलांची सभा इथं झाली, पहाटे 4 वाजता सुरू झाली, 5:21 ती बंद झाली. इतिहासात अशी सभा कुठं झालेली नाही. आणि मराठ्यांचा इतिहास आहे, जोपर्यंत जेव्हा काळी रात्र असते अमावस्याच्या रात्री मराठे किल्ल्यावर लढाई करायचे आणि किल्ला जिंकवायचे. मराठा रात्री सुद्धा झोपत नाही. या गोष्टीची सर्वांनी दखल घ्या. मराठा समाज हा आता आक्रमक झालेला आहे आणि यापुढे मराठा समाज शांत राहणार नाही. आणि कोणीही गृहीत धरू नका. मराठा समाजाला मी पुन्हा सांगतो, गृहीत धरू नका. हे आहेत आपल्या सतरंजा उचलायला, चटाया उचलायला, नेत्याच्या मागं पळायला बाद झालं. आता कोणीही पळणार नाही. आता प्रत्येकाला आपला स्वार्थ कळतोय, आपल्या मुलाबाळाचा हक्क कळतोय आणि जो कोणी लढतोय आपल्या मुलाबाळांसाठी लढतोय. अजितदादाच्या मागणीला आम्ही 100% मान्यता दिली होती.
गेले 6 महिने झाले, 6 ते 7 महिने झाले आम्हाला तारखेवर तारीख दे. एक पिक्चरमध्ये म्हणे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तसंच यांनी सरकारने केलेलं आहे. आणि अजितदादांना विनंती आहे, दादा तुम्ही मराठा समाजाचे आहेत, तुम्ही एकतरी स्टेटमेंट मराठा समाजाच्या हिताचं दिलंय का आजपर्यंत? एक सुद्धा स्टेटमेंट मराठा समाजाच्या दृष्टीने दिलेलं नाही अजितदादांनी. हे सरकार हे असं ते तसं हे चालत नाही. आम्ही पण आता इलेक्शनमध्ये दाखवून देऊ कोणचा नेता आमच्यासाठी काय केलंय, कोणचा नेता आमच्यासाठी काय बोललाय, हे आम्ही आता दाखवून देऊ. येणार इलेक्शनमध्ये प्रत्येकाची जागा दिसेल. फक्त आरक्षण भेटावं नाही, आम्ही त्यावेळेस नंतर दाखवू. मग काय करतो मराठा समाज, काय करू शकतो दाखवून देऊ. मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ. येणार पण नाहीत ते. त्याचं कारण असं आहे, मराठा समाज हा मताला भिकालेला, मराठा आमदार हे मताला भिकालेले आहेत. त्यांना असं वाटतं की जर फक्त मराठ्यांचा विचार केला तर आपल्याला बाकीच्या समाजाचे मत पडणार नाही. आणि मत पडलं अगर नाही पडलं, त्यांना असं वाटतं मराठा समाज हा आपला गृहीत धरलेला आहे, कुठे जात नाही. थोडंसं गोड बोललं की मराठा समाज आपल्या मागे येतो, पण आता तसं येत नाही. प्रत्येक ह्या मराठा नेत्याला सुद्धा आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. यावर मी एकच शब्द बोलतो, गुणरत्न सदावर्ते हे आमच्यासाठी खेळण्याचा विषय आहे. बस याच्या पलीकडे प्रतिक्रिया देत नाही. आमच्या तुलनेत त्यांचं महत्त्व 0 आहे.